मित्रांनो, पंढरपूर ते तिरुपती नवीन रेल्वे गाडीला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. पण खूप लोकांचे कमेंट्स आले होते की तिरुपतीहून पंढरपूरला येताना या गाडीचे टायमिंग काय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिरुपती ते पंढरपूर या परतीच्या प्रवासाची A to Z माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या रूटने प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी ईशान आणि ट्रेन लवर्स आय एम चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गाडी नंबर 17437 तिरुपती पंढरपूर या गाडीबद्दल बोलणार आहोत. ही गाडी तिरुपतीहून नक्की किती वाजता सुटते, या गाडीचे तिकीट दर काय आहे, आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी कोणकोणत्या स्टेशनवर थांबते आणि ती पंढरपूरला कधी पोहोचते, हे सर्व आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गाडी नंबर 17437 तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस गाडी आहे. ही गाडी 16 मे 2026 रोजी सुरू झाली. ही गाडी तिरुपतीहून दर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी 7 वाजता थेट पंढरपूरला पोहोचते. तिरुपती ते पंढरपूर हे 1160 किलोमीटरचे अंतर ही गाडी 27 तासात पूर्ण करते. या प्रवासात या गाडीचा सरासरी वेग ताशी 43 किलोमीटर इतका आहे. आता या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास एकूण 24 डब्यांची ही गाडी आहे आणि या गाडीला ICF प्रकारचे कोच जोडण्यात येतात. प्रवासादरम्यान यात पॅन्ट्री कार सुविधा नाही, पण कॅटरिंगची सोय उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही प्रवासात जेवण मागवू शकता. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास तिरुपती ते पंढरपूर दरम्यान स्लीपरसाठी 565 रुपये, थर्ड AC साठी 1475 रुपये, तर सेकंड AC साठी 2100 रुपये आहे. आता मित्रांनो, या गाडीचे तिरुपती ते पंढरपूर दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी तिरुपतीवरून प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 4 वाजता सुटते. संध्याकाळी 4:30 रेणीगुंठा, 6:08 कडप्पा, 7:23 ताडीपत्री असे प्रवास करत रात्री 11:45 ही गाडी धोणे जंक्शनला पोहोचते. इथे 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. त्यानंतर पहाटे कर्नूल सिटी, गडवाल, मेहबूबनगर आणि काचीगुडा असा प्रवास करत गाडी सकाळी 6:40 सिकंदराबाद जंक्शनला पोहोचते. इथे 10 मिनिटाचा थांबा घेऊन सकाळी 6:50 ही गाडी पुढच्या प्रवासाला निघते. पुढे विकाराबाद, बिदर, उदगीर आणि दुपारी 1:40 लातूर रोड जंक्शनला पोहोचते. त्यानंतर दुपारी 2:55 लातूर, संध्याकाळी 4:15 धाराशिव, संध्याकाळी 4:58 बार्शी टाऊन असे स्टॉप घेत ही गाडी संध्याकाळी 5:45 कुर्डवाडी जंक्शनला येते. कुर्डवाडी जंक्शनवरून 5:50 निघून शेवटी संध्याकाळी 7 वाजता ही गाडी पंढरपूरला पोहोचते. या गाडीच्या प्रवासादरम्यानचे सर्व स्टॉपचे अरायवल आणि डिपार्चर टायमिंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 17437 तिरुपती पंढरपूर रेल्वे गाडीची संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला प्रवासाचे नियोजन करताना नक्कीच सोपी पडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचे काही शंका असतील तर विचारा. आणि हो, नवीन रेल्वे अपडेटसाठी ट्रेन लवर्स IM ला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.